कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले. आणि बघा आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू, असं आम्ही कधीच म्हणत नाही. ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार द्या करून आम्हाला मतदान करा. म्हणजे सातत्याने ओठातलं ओठात येतच राहतं ना, की प्रत्येक जण सरकारमधलं आज फक्त परत यायचीच भाषा करतं, मताचीच भाषा करतं आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाहीये. लाडकी बहीण तुम्ही योजना विचार पण करा, लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलतं का? आणि 1500 रुपयाला महिन्याला मतं विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे. पोलिसांनी असं म्हटलंय बनवून घेतलेले आहेत आणि पुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. हो, म्हणजे इन्क्वायरी झाली पाहिजे. हे सरकार करतंय काय? अशा जर घटना झाल्या असतील ते सरकारची चूक आहे. माझी देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्ही बोलताय हे सगळं, पण हे तुमच्याच विरोधातलं आहे. तुमचं पोर्टल आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही गृहमंत्री आहात. अशा जर फसवाफसवी गृहमंत्रीच कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं मला तर केंद्र सरकारला पत्र लिहावं लागेल की महाराष्ट्राचेच गृहमंत्री म्हणतायत की हे गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर मग ह्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ईडी सीबीआयच लावावी लागेल. सावत्र भावांचं म्हणणं त्यांचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.